नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण DPSP आर्टिकल 38 ते 43 पाहिले, ज्यात सोशल जस्टिस, वर्कर्स वेलफेअर, ग्राम स्वराज आणि लिव्हिंग वेज यावर भर होता. या सर्व तरतुदी वेलफेअर स्टेटची मजबूत पायाभरणी करतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, फक्त आर्थिक आणि सामाजिक न्याय पुरेसा आहे का? जर कायद्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये समानता नसेल तर खऱ्या अर्थाने वेलफेअर स्टेट कसं तयार होणार? आणि याच ठिकाणी प्रवेश होतो आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा या महत्त्वाच्या तरतुदीचा. हा उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी विचार मानला जातो. समान नागरी कायदा म्हणजे विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान यांसारख्या वैयक्तिक बाबींसाठी सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा असावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कुठे लागू आहे का? तर बघा, गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे पोर्तुगीज काळापासून हा कायदा लागू आहे आणि आता 2024 मध्ये उत्तराखंडने विधेयक मंजूर करून स्वतंत्र भारतात असं करणारं पहिलं राज्य होण्याचा मान मिळवलाय. म्हणजे हा एक मोठा बदल आहे. असाच एक मोठा बदल कलम 45 मध्ये पण झाला. हा खूप महत्त्वाचा बदल आहे. मूळ संविधानात कलम 45 मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद होती. पण 86वी घटना दुरुस्ती 2002 साली शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला आणि तो कलम 21A मध्ये टाकला. त्यामुळे आता कलम 45चा विषय बदललाय. आता यात 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे आता अर्ली चाइल्डहुड केअर आहे. जबाबदारी जन्मापासूनच सुरू होते. आता पुन्हा एकदा गांधीजींचे विचार दिसताय. कलम 46 आणि कलम 47 मध्ये. कलम 46 हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करण्यावर तसेच त्यांना सामाजिक अन्यायापासून वाचवण्यावर भर देतं. म्हणजे आरक्षणाच्या धोरणाचं मूळ या कलमात आहे. आणि कलम 47 मध्ये पुन्हा एकदा समाजवादी आणि गांधीवादी विचारांचं संगम आहे. लोकांचं पोषण आणि राहणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य मानणं हा समाजवादी विचार आहे. पण याच कलमाचा दुसरा भाग मादक पेय आणि आरोग्याला हानिकारक अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्याबद्दल सांगतो, जो एक शुद्ध गांधीवादी विचार आहे. असाच काहीसा मिलाप कलम 48 मध्येही दिसतो. कलम 48 शेती आणि पशुसंवर्धनाचे संघटन आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्याबद्दल सांगतं. हा एक उदारमतवादी विचार आहे. पण याच कलमात पुढे गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांची कत्तल रोखण्याबद्दलही म्हटलं आहे, जो गांधीवादी विचारांशी जोडला जातो. आणि याला जोडून 42व्या घटना दुरुस्तीने कलम 48A जोडलं गेलं, जे पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि वने व वन्यजीवांच्या रक्षणाबद्दल बोलतं. आता आपण या भागाच्या शेवटाकडे आलो आहोत. शेवटची 3 उदारमतवादी तत्वे कलम 49, 50 आणि 51 ही तिन्ही तत्वे आधुनिक लोकशाही राष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहेत. कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थळे तसेच वस्तूंचे संरक्षण करण्याबद्दल सांगतं आणि कलम 50 हे लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ते म्हणजे न्यायपालिकेला कार्यपालिकेपासून वेगळं ठेवणं. यामुळे न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित राहतं. आणि कलम 51 भारताला जगाच्या नकाशावर एक जबाबदार राष्ट्र म्हणून सादर करतं. तर कलम 51 हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे. ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवणे, राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण आणि सन्मानजनक संबंध राखणे यावर भर देतं. आपल्या स्रोतांमध्ये घटनादुरुस्त्यांनी जोडलेल्या नवीन तत्वांचा एक वेगळा उल्लेख आहे. त्याचा एक छोटा आढावा आपण घेऊया. हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मुख्यत्वे 4 घटना दुरुस्त्यांनी नवीन तत्व जोडली. पहिली 42वी घटना दुरुस्ती 1976 ची. तिने 4 तत्वे जोडली. मुलींचा निरोगी विकास, मोफत कायदेशीर मदत 39A, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग म्हणजे 43A आणि पर्यावरण संरक्षण 48A. दुसरी
44वी घटना दुरुस्ती 1978, ज्याने कलम 38 मध्ये विषमता कमी करण्याचा मुद्दा जोडला. तिसरी 2002ची 86वी घटना दुरुस्ती, ज्याने कलम 45चा विषय बदलून शिक्षण हा 6 वर्षांखालील बालकांसाठी केला. आणि चौथी सहकारी संस्थांशी संबंधित आहे. 2011ची 97वी घटना दुरुस्ती, ज्याने कलम 43B द्वारे सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं. आणि आपल्या श्रोतांमधली एक गोष्ट खूपच रंजक आहे, ती म्हणजे काही मार्गदर्शक तत्व भाग 4च्या बाहेर सुद्धा आहेत. हे असं आहे जसं एखाद्या अल्बममध्ये काही हिडन ट्रॅक्स असावेत. बहुतेक लोकांना वाटतं की सगळी तत्व भाग 4 मध्येच आहेत, पण बघा, ही अप्रत्यक्ष मार्गदर्शक तत्व आहेत. यात 3 कलमांचा समावेश होतो. कलम 335 सांगतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींचे हक्क विचारात घेताना प्रशासकीय कार्यक्षमता ही जपली पाहिजे. कलम 350A जे भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याबद्दल सांगतं. आणि कलम 351 जे हिंदी भाषेचा प्रसार आणि विकास करण्याचं कर्तव्य केंद्रावर टाकतं. ही तत्वसुद्धा राज्याला मार्गदर्शनच करतात. हे सगळं ऐकून खूप आदर्शवादी चित्र उभं राहतं, पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या श्रोतांमध्ये या तत्वांवर झालेली सडकून टीका सुद्धा आहे. काही जणांनी तर खूप मार्मिक शब्दात याची संभावना केली आहे. या टीकांवर दुर्लक्ष करून चालणार नाही. या तत्वांना कायदेशीर पाठबळ नसल्यामुळे त्यांच्यावर सगळ्यात जास्त टीका झाली. टी कृष्णमाचारी यांनी तर याला भावनांची केराची टोपली म्हटलंय. म्हणजे ज्यात सगळ्या प्रकारच्या चांगल्या वाईट भावना एकत्र टाकल्या आहेत. त्याला काही शिस्त नाही. आणि नसीरुद्दीन यांचं मत तर आणखी मजेशीर आहे. त्यांनी यांची तुलना नवीन वर्षाच्या संकल्पाशी केली आहे, जे 1 जानेवारीला केले जातात आणि 2 जानेवारीला मोडले जातात. या टीकेमागे काही तथ्य आहे. त्यांचा मुद्दा होता की कायदेशीर अंमलबजावणीशिवाय या केवळ पवित्र इच्छा राहतील. केसी वेयर यांनी सुद्धा यांना उद्दिष्टांचा जाहीरनामा किंवा नैतिक उपदेश म्हटलं. पण ही टीका या तत्वांचा मूळ उद्देश पूर्णपणे समजून घेत नाही असं म्हणता येईल. म्हणजे टीकाकारांनी त्यांच्या कायदेशीर शक्तीच्या अभावावर बोट ठेवलं, पण त्यांच्या मार्गदर्शक भूमिकेकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच दुसऱ्या बाजूला ग्रॅनविल ऑस्टिन सारख्या अभ्यासकांनी यांना सामाजिक क्रांती घडवणारी तत्व म्हटलं. त्यांच्या मते ही तत्व संविधानाचा सामाजिक विवेक जागृत ठेवतात. ही तत्व केवळ दिशा देतात आणि ती दिशा कोणती असावी यावर एकमत घडवतात. पण हेही खरं आहे की काही वेळा याच तत्वांमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये किंवा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात घटनात्मक संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तर बघा, ही होती राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आपण त्यांचा उगम, त्यांचं न्यायालयात दाद मागता न येणारं पण तरीही महत्त्वाचं स्वरूप, समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी अशा विविध विचारांमधून आलेली ध्येय आणि त्यांच्यावर झालेली टीका व कौतुक या सगळ्याचा एक सविस्तर आढावा घेतला. एक गोष्ट स्पष्ट आहे, ही तत्व कायद्याच्या पुस्तकातील केवळ कलम नाहीत, तर ती भारताचं भविष्यासाठीचा एक नैतिक आणि राजकीय जाहीरनामा आहे. हा भाग उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.